पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने पायी दिंडीमध्ये सहभागी होतात। मात्र पैठण ते पंढरपूर पालखी मार्गाचं काम न झाल्याने यंदा पंढरीची वाट बिकटच आहे। रस्त्याच्या पालखी मार्गाचं काम अद्यापही काही भागात रखडलेलं आहे। मागील वर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांना खडतर रस्त्यावरून वारी करावी लागणार आहे। सरकारनं या पालखी मार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी आता वारकरी करतायत। पण या पालखी मार्ग अर्धा झालाय, अर्धा उकडलाय। मुख्यमंत्र्यांच्याकडे एवढीच मागणी आहे की तुम्ही आमच्या पालखी मार्गाने येत असताना तुम्हाला अनेक ठिकाणी बोर्ड दिसतील, पालखी मार्गाचं नूतनीकरण करण्याचं काम चालू आहे म्हणून। फक्त बोर्डच आहे, नूतनी काम झालेलं नाही। त्याच्याकडे मुख्यमंत्र्यांना जरा लक्ष द्यावं। जसं आळंदी पंढरपूर पालखी मार्ग चालू आहे, तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग चालू आहे, तसं आमचा पैठण आणि आपेगावचा पालखी मार्ग लवकरात लवकर व्हावा। शासनाने मात्र जसा ज्ञानोबरायांचा सोहळा आहे, तुकोबरायांचा सोहळा आहे, मुक्ताबाईंचा सोहळा आहे, तसा हा एक मानाचा सोहळा आहे। लवकरात लवकर या सोहळ्याचा रस्ता, हा पालखी मार्गाचा रस्ता आहे, तो लवकरात लवकर करावा अशी सर्व वारकऱ्याच्या वतीने शासनाकडे आमची विनंती राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।